सो हे गाईज हॅलो फ्रॉम माय हजबंड ऑल्सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही दोघं जात आहोत बाहेर. गॉगल वगैरे घातलेला आहे, आम्ही एकदम रेडी झालेलो आहोत. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरंच मला गॉगल सूट होत आहे का, मी छान मार्क जात आहे, नक्की कमेंट करा. त्यानंतर मस्तपैकी स्वामींचे दर्शन घेतलेले आहे घरीसुद्धा आणि बाहेरसुद्धा, कारण का आम्ही जिथं जायलोत ना ती खूप सुंदर जागा आहे. तुम्हाला मी दाखवते. अक्कलकोटपासून एकदम जवळच्या अंतरावर एक सुंदर असं स्वामींचं मंदिर आहे आणि ते एवढं जास्त सुंदर आहे ना, आणि अगदी 20 किलोमीटरच्याच अंतरावर आहे, खूप जास्त लांब नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जाऊ शकतो. अक्कलकोटपासून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला हे कमान दिसेल. सोलापूरला जाण्याचं जे मार्ग आहे, आपल्याला कुठंच क्रॉस वगैरे जायचं नाही, सरळ सरळ जायचं आहे. तुम्हाला वळसंगाव लागेल. थोडंसं पुढे आलात की एक जागा भेटते, तिथं बोर्ड असते. तुम्ही तिथून काय करायचं की लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला एकदम सरळ सरळ जायचं आहे. कुठंच वळायचं नाही, काहीच करायचं नाही. एकदम सरळ सरळ तुम्ही आलात ना, एकदम तुम्हाला तिथं मस्तपैकी छोटे छोटे घरं, मंदिरं, एकदम हिरवी जागा वगैरे सगळं दिसेल. आणि तुम्ही एकदम सरळ जायचं, कुठंच रस्ता बदलायचा नाही, काही करायचं नाही. सरळ सरळ गेलात ना, तुम्हाला तिथं दिसेल एक गुरुकुलची शाळा. त्या गुरुकुल शाळेजवळ ना खूप छान शाळा शिकवतात म्हणते तिथं, मला पण माहिती नाही. मग ह्यांनी मला सांगत होते तिथली माहिती की इथं सगळे लोक येतात शिकायला छान छान म्हणून. ह्या गुरुकुल शाळेपासून आपण एकदम एक कमान दिसते, त्या कमानातून एकदम स्ट्रेट जायचं आहे. स्ट्रेट गेल्यानंतर इथे एकदम सुंदर आणि स्वामीची खूप भव्य दिव्य मूर्ती आहे, जी की तुम्हाला दिसल. आणि हे जास्त डेव्हलप किंवा जास्त लोक इथं आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे खूप लोकांना माहिती नाही आहे. पण हे खूप जास्त सुंदर आहे. आणि श्री स्वामी समर्थ मंडळ, मी तर खूप मोठी स्वामींची भक्त आहे. आणि ही मूर्ती पाहिल्यानंतर एवढं जास्त आनंद होत आहे ना, असं वाटतं की खूप जास्त सुंदर आहे. आणि इथं एवढी शांतता होती ना, एवढ्या उन्हात आम्ही गेलो होतो तरी पण खूप जास्त शांतता वाटत होती, तेवढी खूप जास्त सुंदर होती. आणि तुम्ही मूर्ती बघू शकतो स्वामींची, एवढी जास्त सुंदर होती ना की बस. त्यानंतर इथं ना सगळ्या राशींचे चिन्ह होते, प्लस तिथं राशींचं खाली नाव सुद्धा होतं इंग्लिशमध्ये प्लस मराठी. आणि तुला राशी, मीन राशी, लवकरात लवकर कमेंट करा तुमची राशी कोणती आहे. आणि खरंच इथं एवढी जास्त हिरवळ, एवढी जास्त शांतता ना होती ना, मला खरंच असं वाटतं की आम्ही जर 5-6 वाजता आलो असतो ना, अजून जास्त शांतता वाटली असती. पण आम्हाला ना हे भेटेल लवकर म्हणून आम्ही खूप म्हणजे लवकर आल्यामुळं ना ऊन लागलं एकदमच. आम्हाला 1-2 वाजले होते आणि खूप बरेच लोक येत पण होते. आणि तुमची रास कोणती नक्की सांगा. नंतर इथं लहान लेकरांना खेळासाठी छोटंसं गार्डन पण होतं. अजून खूप जास्त डेव्हलप नाही आहे, पण खूप जणांनी तिथं जाऊन छान प्रकारे स्वामींचं मंदिर प्रसिद्ध करावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर तुम्हाला अजून काही डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला सगळी उत्तरं देईन. त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.